या आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, मराठीवर हिंदी सक्तीचा वरवंटा फिरवला जात असताना आपले मराठी कलाकार गप्प काय? ते भूमिका घ्यायला घाबरतायत का? ज्या लोकांचा मराठी माणसाला अभिमान आहे त्यांना मराठीबद्दल बोलावंसं का वाटत नाहीये? कुठे आहेत माधुरी दीक्षित, जी प्रत्येक मुलाखतीत सांगते की मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आली आहे? कुठे आहे सोनाली बेंद्रे? पद्म पुरस्कार अशोक मामांना मिळाला, पण मराठी माणसाला वाटलं हा पुरस्कार आपल्याला मिळालाय। मग मराठीसाठी मामा आज का बोलत नाहीये? नुसते मामाच का, रितेश भाऊ तरी कुठे काय बोलतोय? मराठी मुलगी म्हणून राजकारणाच्या मैदानात उतरलेली उर्मिला मातोंडकर कुठेच का व्यक्त होत नाहीये? मराठीबद्दल तिला काहीच वाटत नाही का? ही यादी खूप मोठी आहे। आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन आहेच, लंडनमध्ये जाऊन कॉमेंट्री करणारे गावस्करही गप्प आहेत। हे असं का, हा प्रश्न आज विचारला जातोय। तामिळनाडूत जेव्हा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा प्रत्येक तमिळ पेटून उठला। तिथल्या कलाकारांनी प्रत्यक्ष भूमिका घेतली। अभिनेते कमल हसन, तमिळ कवी गीतकार कन्नदासन, तमिळ दिग्दर्शक भारती राजा, अभिनेते शिवाजी गणेशन हे सगळे मैदानात उतरले। त्रिभाषा सूत्र म्हणजे हिंदी लादण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी कडाडून विरोध केला। तामिळनाडूत द्विभाषिक धोरण कायम ठेवलं, मग महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लादण्यामागची भूमिका काय असा सवाल का विचारला जात नाहीये? भाषिक अस्मिता ही केवळ भाषेचा प्रश्न नाही, ती संस्कृती, इतिहास आणि तुमची सामाजिक ओळख, स्वाभिमान त्याच्याशी जोडलेली असते। भाषा तुमच्या संस्कृतीचा आत्मा असतो आणि कलाकार समाजाचे सांस्कृतिक आणि वैचारिक नेतृत्व करणारे असतात। त्यांचा समाजावर मोठा प्रभाव असतो, त्यांना मांडणारा मोठा वर्ग असतो, त्यातून ते लोकांना प्रेरित करू शकतात, चळवळीला गती देऊ शकतात, एखादा आवाज बुलंद करू शकतात। कलाकाराचा आवाज लाखो सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो, त्यांच्या भूमिकेनं जनमत तयार होतं। भाषेच्या अस्मितेच्या रक्षणात त्यांची भूमिका मोलाची ठरू शकते, त्यामुळे त्यांनी भूमिका घेणं गरजेचं असतं अशी मांडणी केली जाते। यात चुकीचं आहे का? भाषेच्या मुद्द्यावरून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या मातीत लढली गेली। अनेक कलाकारांनी त्यावेळी उघड भूमिका घेतली, सत्तेची, परिणामांची पर्वा न करता ही माणसं इथल्या मातीत उतरली। हा इथल्या मातीचा गौरवशाली इतिहास आहे। प्रल्हाद केशव अत्रे, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर गदी मांडगुळकर अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील, ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जन्मासाठी खस्ता खाल्ल्या, सक्रिय भूमिका घेतली, यातना सोसल्या। आज काही अपवाद वगळले तर मराठी कलाकार भूमिका घ्यायला तयार नाहीयेत का? याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। ते घाबरतायत का? व्यावसायिक मजबुरी आहे का? प्रश्न अनेक आहेत। या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे, पण हा प्रश्न चर्चेत मूलभूत सवाल निर्माण झालेत। हे सवाल चर्चेच्या दरम्यान आपल्याला उपस्थित करायचे आहेत। आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल उपस्थित करतोय। एक भाषा एक राष्ट्रचा अट्टहास नेमका कशासाठी? सवाल आहे। आज या चर्चेच्या दरम्यान आपल्याला मुद्दा उपस्थित करायचा आहे, हिंदी सक्तीवर मराठी कलाकार गप्प का आहे? काय त्याच्या मागचं नेमकं कारण आहे? अपवाद काही सोडले तर भूमिका का घेत नाहीत? इतर भाषांमधली व्यावसायिक संधी गमावण्याची भीती त्यांच्या मनात आहे का? विचारूया सवाल। आज आपल्याला हे विचारायचं आहे की राजकीय विरोधामुळे व्यावसायिक नुकसान होण्याची भीती आहे का? उगाच कशाला त्या लोकांना विरोध करा असं म्हणत गप्प बसा म्हणून सगळं बघत राहायचं का? बघ्याची भूमिका आहे का? कलाकारांमध्ये भाषिक अस्मितेचा अभाव आहे का? एरवी आम्हाला शो मिळत नाहीत, प्रेक्षक मिळत नाही, हे सगळं बोलायचं, मग आज मराठी भाषेचा प्रश्न आल्यानंतर गप्प का राहायचं? सवाल आहे। मराठी कलाकारांना पाठबळाची खरंच कमतरता आहे का? ज्या पद्धतीची राजकीय पाठबळ जनतेतून सुद्धा कलाकारांना दक्षिणेमध्ये मिळतं, ते पाठबळ महाराष्ट्रात नाही का? हा पण प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। आणि मग एकूणच आपल्या सगळ्यांचीच अस्मिता आता टोकदार राहिलेली नाहीये का? हा सवाल सुद्धा आपल्याला विचारावा लागेल। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत अभिनेते ग्राउंडवर असतात, समाजाशी जोडले गेलेले आहेत, वेगवेगळ्या भूमिका मांडत असतात। अभिनेते मकरंद अनासपुरे आपल्या सोबत आहेत। मकरंदजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत असेच एक अभिनेते जे सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत असतात, ते किरण माने सुद्धा जोडले गेलेले आहेत। किरणजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत मराठीच्या या मुद्द्यावर आवाज बुलंद करणारे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। पवार सर, तुमचंही स्वागत आहे।
मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत, तेही सातत्यानं मराठीच्या बद्दलची आग्रही भूमिका मांडतायत आणि भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. ते सरकारची भूमिका मांडतील की सरकारला नेमकं काय साधायचंय, काय भूमिका आहे सरकारची, या सगळ्याबद्दल सुरुवात चर्चेची करणार आहे मी मकरंजींपासून. मकरंजी, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे की आज ही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा मी तुम्हाला विचारलं तेव्हा तुम्ही होकार दिला आणि थेट तुम्ही भूमिका मांडण्यासाठी इथं आलात. मुळात या त्रिभाषा सूत्राच्या बद्दलची, हिंदी सक्तीच्या बद्दलची तुमची भूमिका काय, एक प्रश्न. आणि दुसरा, तुमचे बाकीचे सहकलाकार, बाकी सगळे जे कलाकार आहेत ते का बोलत नसावेत, तुमचं काय मत आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की पहिल्या इयत्तेपासनं हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये. कारण आपापल्या गरजेनुसार माणूस संवाद साधतो त्या भाषांमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मी आता भोजपुरी सिनेमा पण केलेला आहे, पिंजरेवाली मुनिया नावाचा. मला भोजपुरी येत नाही, पण मी त्या सिनेमापुरती बोललेलो आहे. त्यामुळे गरजेपुरतं आपल्याला ते करता येईल. दुसरं असं आहे की इतक्या लहान वयामध्ये मुळात मातृभाषा मुलगा शिकत असताना त्याला हिंदीची सक्ती कशासाठी? आता मराठी आणि हिंदी या दोन्ही देवनागरी जरी असल्या तरी त्यामध्ये बऱ्यापैकी भेद आहे व्याकरणामध्ये. मराठीतलं जे ऱ्हस्व आहे ते हिंदीत दीर्घ आहे, किंवा शब्दांमध्ये अर्थांमध्ये सुद्धा घोळ होण्याची खूप शक्यता आहे. म्हणजे मराठीमध्ये चेष्टा म्हणजे टावाळी होते, पण हिंदीमध्ये चेष्टा म्हणजे प्रयत्न करणं होतं. तर अशा पद्धतीचा घोळ होऊ शकतो आणि त्यांना इतक्या लहान वयात काय गरज आहे असा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की पहिल्या इयत्तेपासून ही हिंदी सक्तीची नको. जेव्हा आम्ही पण हिंदी शिकलो, पण ती 5वी पासनं, मग नंतर 8वी अशा पद्धतीनं शिकत गेलेलो आहोत. आणि त्याने फारसा फरक, आज मी 52 वर्षाचा आहे, त्याने फारसा फरक पडलेला नाही. मी परदेशात गेलो तरी मला भाषेमुळे खूप अडचण आली, अशातली काही भानगड नाहीये. आपण तेवढ्या पुरतं जुजबी मोडकं तोडकं बोलतो. पण आपली भाषा ही आपल्याला स्वच्छपणे येणं, आपल्याला ती माहीत असणं, आपल्या भाषेवर आपलं प्रेम असणं ही मला महत्वाची गोष्ट वाटते. मी ग्रामीण भाषांमधल्या सिनेमांमध्ये काम केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच म्हणींचाही वापर केलेला आहे. तुम्ही जर सातत्याने बघितलं तर वेगवेगळे शब्दही मी त्यामध्ये वापरलेले आहेत. आणि मला असं वाटतं की भाषिक सौंदर्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं, साहित्यिक असेल, कलाकार असेल, प्रयत्न करतच असतो. आता दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की कलाकार भूमिका घेताना दिसत नाहीत असं एक म्हणणं आहे. म्हणजे भूमिका घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं? आता तू जर जाऊन कुणाला प्रश्न विचारला तो निश्चितपणे व्यक्त होईल ना. आज जसं मला या चर्चेमध्ये व्यक्त होण्यास सांगितलं, त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितलं की मराठी ही आपली अस्मिताच असली पाहिजे, आपली संस्कृतीच आहे. बघ, एखाद्या घरातून जातं म्हणजे नुसतं जात नाही, त्याबरोबर ओव्या पण जातात. त्याबरोबर त्या सासूरवाशिणीचं जे काही दुःख असतं, तिचं जे काही चिंतन असतं ते सगळं निघून जातं. त्यामुळे आपल्या भाषेवर प्रेम करणं हे आपलं सर्वस्वी कर्तव्य आहे. माझ्या मुलाने, मी कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये राहतो, जेव्हा माझा मुलगा एक दिवस म्हणाला, अरे बाबा मी खूप कोशिश केली पण मला ते जमलं नाही, त्यावेळी मी बायकोला सांगितलं की घरामध्ये स्पष्टपणे मराठी बोलणं आणि त्यांना त्या भाषेत, त्या शब्दांमधनं बाहेर काढणं हे आपलं कामच आहे. त्यामुळे घरामध्ये अगदी स्वच्छपणे मराठी बोलता आली पाहिजे. जवळपास जे मराठी कार्यक्रम होतात त्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचा, आपला भाषेचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे. मी सातत्याने मराठीच बोलतो, मी काही वेगळी भाषा बोलत नाही. म्हणजे एखाद्याला कळत नसेल तर मी त्याला सांगतो, बाबा रे मला मराठीच येतं, मला बाकीची भाषा इतक्या चांगल्या पद्धतीनं बोलता येणार नाही, असं माझ्या पद्धतीने व्यक्त होतो. जिथे गरजेचं असतं तिथे आपल्याला तोडकं मोडकं का होईना ते कम्युनिकेशन करता येतं. आता कम्युनिकेशन हाही शब्द बघ मी इंग्रजी वापरला की नाही, मग तेवढ्या वैशिष्ट्य असं आहे येतो. अगदी. पण तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, मी हे तोंड देखलं म्हणत नाही, महाराष्ट्र सगळा म्हणतो, तुम्ही केवळ मराठीचं सौंदर्य वाढवलं असं नाहीये, तर त्या मराठीचा जो मराठवाडी लहेजा आहे, त्या मराठीचं जे सौंदर्य आहे ते त्यात सुद्धा तुम्ही भर घातलेली आहे, तिला समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे, तिचा अभिमान बाळगलेला आहे तुम्ही. त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं खरंच कौतुक करायला हवं.
किरण, एकच मिनिट मी हा, या विषयावर बोलतो की आपण भाषेला मोठं करत नसतो. हम्म, भाषेमुळे आपण मोठं होऊ शकतो एखादा. कारण माझ्या अगोदर सुद्धा मराठवाड्याची बोली तितकीच सुंदर होती, तितकं सुंदर बोलणारेही होते. माझ्या बरोबरही आहेत आणि माझ्या नंतरही असणार आहेत. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे त्या भाषेची कृपा माझ्यावर असेल असं मी म्हणेन. मी खरंय. भाषेपेक्षा कधीही मी असं म्हणणार नाही की मी त्या भाषेला मोठं केलं किंवा काय. भाषेने मला मोठं केलेलं असू शकतं असं मला वाटतं आणि हा, असं माझं स्पष्ट मत आहे. थँक्यू. किरण माने आपल्या सोबत आहेत. किरणजी, तुम्ही भूमिका घेत असता, मी असं म्हणा सगळेच भूमिका घेत नाहीत असं नाहीये, तुमच्यासारखी काही मंडळी आहेत जी आली नाही इथं भूमिका मांडायला, पण साधारणपणे आज ही भूमिका मांडणं का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरं, भूमिका मांडताना काही भीती आहे का? नको उगाच कशाला कशाला फंद्यात पडायचं, बघू काय होतंय ते. नक्कीच कलाकारांमध्ये ही भीती आहे. म्हणजे असं नाही की तू आता हिंदी भाषेवर विचारायला गेलास. पहिल्यांदा मी पहिला मूळ मुद्दा जो आहे हा, की हा, हिंदी भाषेच्या सक्तीला माझा विरोध आहे, हे मी पहिल्यांदा सांगतो. बरं, का आणि विरोध? त्याच्यावर आपण नंतर बोलूया. पण तुझा जो प्रश्न आहे त्याच्यावर मी येतो हम्म, की कलाकारांमध्ये भीती आहे का? तर भीती हम्म, निश्चित आहे. कारण तू आता हा प्रश्न विचारलास, पण समजा अंबरनाथच्या शाळेत एका चिमुरडीवर बलात्कार झाला, त्यावेळी तू जर विचारायला गेला असतास तर हम्म, किती लोक बोलले असते, मला संशय आहे. हम्म, किंवा अंतरवाली सराटीत वयोवृद्ध महिलांवर, यांच्या अनेक लहान बाळांवर लाठीचार्ज झाला, त्यावेळी तू जर विचारायला गेला असतास तर किती लोक बोलले असते, मला शंका आहे. हम्म, कारण काय आहे ना की आपल्याकडं असं झालंय की मला बरेच फोन येतात हा, नटांचे, की किरण तू बोलतोस यार, पण तुझ्यात दम आहे, आमच्यात तो धाडस नाही, आमच्यात ते धाडस नाही की हम्म, सरकारवर टीका करायची. हम्म, कारण अनेक गोष्टी असतात, काम हातातून जाण्याची भीती असते. माझं पण एक उदाहरण तुमच्या पुढे आहे, आता ताजं नाही, जुनं झालं, शिळं झालं ते. पण ते 3-4 वर्षांपूर्वी पहिलीच घटना होती. ती तुम्हाला आठवत असेल की मला सिरियल मधून काढून टाकलं होतं. हा, पण त्यानंतर मी उभा राहिलो, ती गोष्ट वेगळी. पण बरेच जण म्हणतात की आम्हाला नाही ते करता येणार, हम्म, आम्हाला जर सिरियल मधून काढून टाकलं. आमचं बरेच कलाकार पोटार्थी आहेत आपले. हा, हा, आणि कसं आहे ना की साऊथला प्रकाश राज परवा खूप छान बोलला की आम्ही भूमिका घेतो. मी भूमिका का घेतो, तर माझं करिअर सेट झालेलं आहे, माझ्याकडे पैसा पाणी मजबूत आहे आणि मी ज्या जनतेनं मला इथपर्यंत पोहोचवलंय त्या जनतेचं काहीतरी देणं लागतो, म्हणून मला बोलायचं आहे. हम्म, जर स्ट्रगलर कोण कलाकार असेल, तो नाही बोलला तर माझा त्याच्यावर काही हक्कच नाही. हम्म, तर तसंच आहे. पण आपल्याकडे ते कलाकारही बोलत नाहीत, जे सेट झालेत. त्यांनाही तूही चांगला करत बोलावं लागतं. ते कितीही सडेतोड म्हणून फेमस असू देत, पण हम्म, त्यांनाही हाही चांगला तोही चांगला ही भूमिका घ्यावी लागते. कारण त्यांची कुठली फाईल कधी ओपन होईल हम्म, ही त्यांना भीती असते. आणि अनेक कलाकारांना असतं की काही जणांना म्हाडामध्ये घर हवं असतं, काही जणांना सरकारी अनुदानं हवी असतात, काही जणांना अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टीसाठी हा, सरकारकडे याचना करावी लागते लोकांना. खरं तर तो हक्क आहे, अधिकार आहे आपला. पण हम्म, अनेक गोष्टी अशा आहेत की त्यासाठी पुरस्कार असतात सरकारी, हा, सरकारी पदांवर वर्णी कोणाला लावायची असते. तर या सगळ्या गोष्टींमुळे लोक बोलायला घाबरतात. अनेक गोष्टीत पोटावर पाय येणं ही महत्वाची जी विलास तुमच्याही क्षेत्रात आहे. हो, तुमच्याही क्षेत्रात पोटावर पाय येण्याची मोठी भीती आहे. जसं मी एकदा मागे एका संपादिकेंना विचारलं होतं एका न्यूज चॅनेलच्या, की हम्म, तुम्ही प्रशासनाला एखादी गोष्ट गंभीर घटना घडली की थेट गृहमंत्र्यांना का टार्गेट करत नाही. हम्म, तर त्यावेळी त्यांनी त्याचं उत्तर त्या देऊ शकल्या नव्हत्या, कारण भीती आहे. एक तुला साधं उदाहरण सांगतो, एक कलाकार म्हणून, हम्म, की उद्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत उद्या आणीबाणीत जे बंदिवास झाले, इंदिरा गांधींच्या आणीबाणीत, त्यावेळी ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता, अशा 10 जणांचा सत्कार आहे उद्या. हा, आणि त्यासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवत होते. हम्म, आणि मला सांगितलं, तर मी म्हटलं येतो, मी नक्की येतो, उद्याच आहे बरं का. हम्म, तर मी म्हटलं ठीक आहे, कलाकार म्हणून तुम्ही मला हा मान देताय, मी येतो, नक्की येतो. पण मी आत्ता सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीवर मी बोलणार आहे, ते हम्म, तुम्हाला चालेल का? हम्म, ज्या आणीबाणीत आम्हाला बोलण्याची संधी नाही, आम्हाला बोलता येत नाही. हा, बोललं की भीती वाटते की नोकरी हातातून जाईल, काम हातातून जाईल, काहीतरी अडचण येईल, केस होईल आपल्यावर. अगदी कुणाल कामराचं उदाहरण ताजं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की काय, म्हणजे मंत्रीच म्हणतो त्याला सोलून काढा. हा, म्हणजे म्हणजे ही भीती आहे, तुमचं म्हणणं आहे हा, भीती आहे. ही भीती आहे. तर मी म्हटलं की तुम्हाला हे बोललं तर चालेल का? आणि जे बंदिवासी झाले होते हा, आणीबाणीच्या काळात, त्यांना मी एक प्रश्न विचारेन की आत्ता सुरू असलेल्या मणिपूरच्या भगिनींवर झालेले अत्याचार असू दे, इतर, त्यातल्या एका प्रश्नावर तुम्ही सरकारला जाब विचारा स्टेजवर येऊन. हम्म, हम्म, तेव्हापासून मला त्यांचा फोन आला नाही परत. म्हणजे त्यांनी ठीक तर आहे. त्यांना कळलं की नको आपण बोला, म्हणजे हा, ही भीती त्यांनाही चुकीच्या आहे. ठिकाणी आपण कॉल लावला असं कदाचित त्यांना हा, वाटलं असेल. तर ते कसं होतं की आपल्याला बोलायची संधी पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे. जसं पूर्वी असं होतं की पूर्वी थोडाफार दबाव होता,
हा. पण पु ल देशपांडेंसारखी माणसं होती जी त्या स्टेजवर जाऊन त्यांच्यावर टीका करायची, किंवा आणीबाणीत निळू फुले रस्त्यावरून त्यांनी भाषणं केली होती. तर ही भीती आहे, पण मी ती भीती झुगारून दिलेली आहे. ठीक आहे. कारण मी पण त्यांच्या तुम्ही कुठल्याही गोष्टीचा स्पष्टपणे तर सांगितलं ना की ती भीती आहे म्हणून. पण मला भीती आहे. डॉक्टर दीपक पवार सरांना विचारायचं आहे, सर आज कलाकारांनी व्यक्त व्हावं अशी भावना व्यक्त केली जाते, तुम्हाला वाटतं का गरजेचं आहे कलाकारांनी व्यक्त होणं ह्या चळवळीमध्ये? जो आज आवाज उठवणं, मराठी अस्मितेच्या बद्दलचा एक आवाज उठवला जातोय, त्याच्यात कलाकारांचा आवाज किती महत्वाचा आहे, का त्यांनी बोलावं? विलास, तुम्ही बोलताय. हो विलास, मला असं वाटतं की फक्त कलावंतांनी बोललं पाहिजे असं नाही, प्रत्येक मराठी माणसानेच बोललं पाहिजे. होय. लेखकांनी बोललं पाहिजे, पत्रकारांनी बोललं पाहिजे, कलावंतांनी बोललं पाहिजे, अभिजनांनी बोललं पाहिजे, विचारवंतांनी बोललं पाहिजे. आणि का बोललं पाहिजे? कारण मराठी भाषा ही आपल्या सगळ्यांच्या सामूहिक मालकीची आणि प्रेमाची गोष्ट आहे. म्हणजे ही जी मराठी भाषा आहे, म्हणजे मकरंद अनासपुरे भाषेच्या एका वेगळ्या लहेजाचं प्रतिनिधित्व करतात, किरण माने एका वेगळ्या लहेजाचं प्रतिनिधित्व करतात. आपण सगळे, आपल्या सगळ्यांना जी ओळख मिळाली आहे ती मराठी भाषेमुळे जर मिळाली असेल, आणि आज त्या भाषेच्या पुढे जर संकट असेल, तर त्या भाषेच्या बद्दल बोलणं ही आपली भाषिक, सांस्कृतिक आणि नैतिक जबाबदारी आहे. तू जे म्हणलास लोक आधीच्या मंडळींना विचारताना की लोक का बोलत नाही, तर मी ह्यातल्या अघोषित आणीबाणीच्या मुद्द्याकडे जात नाही, कारण तो किरण मानेंनी मांडला. यातला मला राज्यशास्त्राचा विद्यार्थी आणि भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला जो महत्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या कलावंतांमध्ये, लेखकांमध्ये, प्रशासकांमध्ये, राजकारण्यांमध्ये बहुतेक लोकांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकतच नाही. बहुतेक लोकांची मुलं मराठी माध्यमात नाही, इंग्रजी माध्यमात सुद्धा एसएससी बोर्डात शिकत नाही. ती सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शिकतात, आयजीसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांमध्ये शिकतात. आणि हे कशातनं झालंय, तर गरिबांची मुलं, आणीपाणी बोलणाऱ्या लोकांची मुलं जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आली आणि शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, तेव्हा समाजातल्या उच्चवर्णीयांनी आणि उच्चवर्गीयांनी पहिल्यांदा जो मार्ग स्वीकारला तो आता बहुजन समाजाने पण स्वीकारलाय. ज्यांच्या घरामध्ये मराठी नाहीये ते लोक काय म्हणतात, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर आम्ही घरी मराठीत बोलतो. त्या सगळ्यांनी आपल्या घराचे ट्रॅक रेकॉर्ड तपासून बघितले पाहिजेत. ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये गेली आहेत त्यांच्या घरातली भाषा अनेकदा इंग्रजी होते, पण मुलं मराठी शिकत नाही. आणि मग तडजोडीचा भाग म्हणून त्या मुलांच्या शाळेमध्ये हिंदी बोलली जाते. आणि म्हणून भाजप आणि संघाचे लोकांना पहिली बाजू म्हणून लोकांना सांगत राहतात की हिंदी फार चांगली भाषा आहे आणि ती सहिष्णुतेच्या अभिव्यक्तीची भाषा आहे. ही जी कोकण भूमी आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे ती मराठी शाळांना गेल्या 40 वर्षामध्ये लागलेल्या उतरत्या कळेमुळे आहे. त्यामुळे आज आपण सगळे हिंदी सक्तीला विरोध करतो, आपण एका बाजूने बोलतो, हे चांगलं आहे आणि सरकारला आपण जेरीला आणूच. पण एकदा सरकारने तिसऱ्या भाषेची सक्ती मागे घेतली की गप्प बसून चालणार नाही. कलावंतांना, लेखकांना, कुणालाच इथून पुढे आपल्या मुलांना जर लोकांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही तर या प्रकारच्या आंदोलनांमध्ये लोकांच्या सहभागाची काय, आपल्या यशस्वीतेची पण शक्यता नाही. तुझ्या बातमीमध्ये सुरुवातीला तू संजय राऊतांचा उल्लेख केलास की माधुरी दीक्षित का बोलत नाहीत, सगळ्या विषयांवर ज्यांना मत आहे ते नाना पाटेकर का बोलत नाही. याचं साधं कारण असं आहे की एकदा तुम्ही सरकारचे आश्रित झालात, एकदा तुम्ही वर्षावरच्या गणपतीला जायला मिळतं म्हणून प्रचंड खुश झालात की तुम्हाला पाठीचा कणा राहत नाही. मराठी लेखकांमध्ये, कलावंतांमध्ये, अभिजनांमध्ये पाठीचा कणा नसलेल्या लोकांची बहुसंख्या आहे आणि म्हणून ते मराठीबद्दल बोलत नाही. ते चार भिंतीच्या आत बोलतात. आणि अशा प्रकारचे आडनावाने मराठी राहिलेले जे लोक आहेत त्यांना बाजूला टाकून मराठीचा लढा लढला पाहिजे. म्हणजे माधुरी दीक्षित यांनी तोंड उघडलं तरच मराठीच्या लढ्याला यश येणार नाहीये. माधुरी दीक्षित कधी बोलतील? पहलगामच्या हल्ल्यानंतर त्या बोलल्या असतील टूलकिटच्या बद्दल, पण त्या सांगतात ना, त्या जेव्हा सांगतात सर की मी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आली आहे, मराठी असण्याचा जे काही त्यांना हे आहे, मराठी माणसाला त्यांच्याबद्दलचा अभिमान, हे सगळं आहे. जेव्हा मराठी संकटात आली तेव्हा त्यांनी बोलावं ही अपेक्षा करणं काय चुकीचं आहे मराठी माणसाचं? नाही, ही अपेक्षा विलास सचिन तेंडुलकरांकडनं पण करणं अगदी. सुनील गावस्करांनी तिकडे जाऊन कॉमेंट्री करतायत ते लंडनमध्ये. नाही, सचिन तेंडुलकरांचे वडील हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे प्रमुख होते.
प्राध्यापक रमेश तेंडुलकर, पण सचिन तेंडुलकरांचं आणि माधुरी दीक्षित यांच्या मराठीचा दर्जा सारखाच आहे. हे सगळे आडनावाने मराठी राहिलेले लोक आहेत. त्यांनी फार तर मराठीसाठी काय करावं? जिथे मराठीच्या विकासाला गरज पडेल तिथे आर्थिक तरतूद करावी आणि जरा मराठी बोलायला लागावं, एवढी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. सरकारच्या विरोधात जाऊन ते दंड थोपटतील एवढा स्वाभिमान या सगळ्या माणसांकडे राहिलेला नाही. ठीक आहे, मला प्रकाश महाजन सरांना हेच विचारायचं आहे, हा स्वाभिमान राहिलेला नाहीये, मजबुरी आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अस्मितेच्या बद्दलची जाणीवच राहिलेली नाहीये, की ही भाषा नावाची ती आपली अस्मिता आहे, ती अस्मिताच उरलेली नाहीये. नेमकं काय आहे? मी विश्वावर येण्यापूर्वी किरण मानेंना हे सांगू इच्छितो की आणीबाणीमध्ये मी नाशिक मध्यवर्ती कारागृहात 1 वर्ष अटक होतो आणि आत्ता जो सन्मान निधी त्या काळात जे अटक होते त्यांना मिळतो, 3 वर्षापूर्वी सरकारनं असा एक समझोता करून अशा लोकांसोबत भारतीय जनता पक्षानं सरकार स्थापन केलं आणि माझे नेते राज ठाकरेंनी एक असं आव्हान केलं की एक सही संतापाची, आणि मी त्या संतापात ती पेन्शन सोडून दिली आणि स्पष्ट सांगितलं की ज्यांच्याविरुद्ध आम्ही लढा दिला तेच लोक असं सरकारमध्ये असेल तर मला असं सरकारची पेन्शन घ्यायची नाही. हे मी का करू शकलो तर मी राज ठाकरेचा एक सामान्य सैनिक आहे. मी मराठी आहे, मराठी भाषा माझी आहे आणि मराठी माणसाचा जो एक सन्मान असतो, सर्वस्व गेलं तरी हरकत नाही पण तो आपला सन्मान सोडत नाही. मला या गोष्टीचं वाईट वाटतं. ज्या लोकांची आत्ता नावं घेतली, मी त्याची पुन्हा नावं घेऊ इच्छित नाही, हे तर सर्व अर्थाने काय परिपूर्ण लोक आहेत. यांनी सरकारविरुद्ध लढा घेतला तर त्यांचं काहीही वाकडं होणार नाही. मग हे का बोलत नाहीत? रितेश देशमुखचं तर राजकीय त्यांची परंपरा आहे, ते बोलू शकले असते, ते मराठीत बोलू शकले असते, नाना पाटेकर बोलू शकले असते, माधुरी दीक्षित बोलू शकली असती, आशुतोष गोवारीकर बोलू शकले असते, पण हे का बोलत नाहीत? कारण हिंदीचा यांच्यावर एवढा पगडा आहे की हिंदी सिनेमामध्ये जाऊन आम्हाला घरगड्याची भूमिका मिळाली तरी धन्यता मानणारे हे लोक आहेत. यांच्याकडून आम्ही अपेक्षा काय ठेवणार? प्रकाश राज स्वाभिमानाने सांगतो तो या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध सुद्धा आपलं मत देतो. दिवाळीला तुम्ही या सगळ्यांची मानदियाळी करता, संस्कृतीचा अभिमान आहे, तुमचेच नेते करतात या सगळ्यांची मानदियाळी, त्याचं काय करायचं? हे तर दुर्दैव आहे ना. म्हणजे राजसाहेबांची मदत तर या सगळ्यांना हवी आहे, पण मराठीसाठी ज्यावेळेस राजसाहेब लढा उभा करतात त्यावेळेस हे सगळे मागं सरकतात. हे तर दुर्दैव आहे. याच्यातलं कुणीही पुढे येत नाही. पण याही पुढे मी सांगतो, हा प्रश्न एक राजकीय किंवा एक सामाजिक बघू ना, याचा काय परिणाम होणार आहे? हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का केली जात आहे याचा एक प्रयोगशाळा ही आहे. बरं, काय साधायचं या प्रयोगातून? साधायचंय काय? अजस्त्र प्रयोगातून साधायचंय काय सांगा ना. हा, हेच सांगतो. मग हेच सांगतो ना, तुम्ही ऐकून तर घ्या. एक अजस्त्र रूप जे मुंबईचं होणार आहे, अगदी वाढवणा बंदरापासून रोह्यापर्यंत जा किंवा कर्जत खोपोलीपर्यंत जा, इथं येणारा परप्रांतीय त्याची सोय पाहतायत. आज जर मराठी कलावंत गप्प राहिला तर उद्या पुन्हा यांना थिएटर मिळणार नाहीत. मकरंजीला माहिती की मुंबईच्या काही भागात आजही भोजपुरी सिनेमा 2-2, 3-3 महिने चालतो. अशी परिस्थिती कुठे दुसऱ्या प्रांतात मराठी सिनेमा चालतो अशी नाही आहे. हिंदीला विरोध करण्याचं कारण हिंदी भाषेला आमचा विरोध नाही आहे, पण ती महाराष्ट्राची प्रयोगशाळा तुम्ही करू नका. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सोय करू नका. एकदा जे हिंदी भाषा इथं रूढ झाली म्हणजे तुम्हाला मराठी भाषेवर त्यांचं आक्रमण होईल आणि मराठी भाषा आलीच पाहिजे. हे एकदा बंधन निघून गेलं की मराठी माणसाचे काय हाल होतील. मग ते कलाक्षेत्रात असू, व्यापारात असू, नोकरीत असू, हे पाहिलं पाहिजे. म्हणून राज ठाकरेंनी जी कणखर भूमिका घेतली, सरकारनं रद्द केलाय. आत्ता हिंदी सक्तीचा रद्द करायला पाहिजे, आत्ता त्यांनी स्थगित केलाय. पण जोपर्यंत तो रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे आणि समाजाच्या मराठी बोलणाऱ्याच्या सर्व थरातून हा लढा झाला पाहिजे. बरोबर, सगळीतून हा आवाज आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. इंजिनियर असतील, खेळाडू असतील, बरोबर, सगळ्यांनी बोललं पाहिजे. आता मला सगळ्यात शेवटी जायचंय सत्ताधाऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, तुम्ही सगळी मतमतांतर ऐकलेली आहेत. प्रश्न थेट आहे,
तुम्हाला या महाराष्ट्रातल्या 12 कोटी मराठी माणसानं निवडून दिलेलं हे सरकार आहे. पण प्रश्न हा विचारला जातोय की मग तुम्हाला काही मोजक्या हिंदी भाषिकांचा एवढा पुळका का हिंदीचा एवढा अट्टहास कशासाठी, हा सवाल आहे. विलासराव, आजची चर्चा म्हणजे मला एक कविता आठवते, ना मेघ बरसले ना मेघ गरजले, ना मेघ बरसले ना मेघ गरजले, परंतु चर्चा सुरू झाली महाप्रलयाची की मदत का केली जात नाही. अशा पद्धतीची अवस्था आजच्या चर्चेची आहे. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्ती आहे. आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मराठीचाच आग्रह केला. आपल्याला पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलं, परंतु तिथं हिंदी बरोबर अजून जवळपास त्रिभाषा 22 का भाषा, स्वीकारलं नवनाथराव? जवळपास 22 भाषांचा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. त्रिभाषा का स्वीकारलं आपण? द्विभाषा का नाही? विलासराव, आपलं त्रिभाषा धोरण जवळपास 1968 पासून आपण स्वीकारलंय. फक्त त्यावेळेला आपण 5वी पासून हिंदी सक्ती केली. आता आपण 1ली पासून 3री भाषा सक्ती करतोय, हिंदी भाषा सक्ती करत नाही. त्रिभाषा धोरण हे आपण आत्ता नाही तर याच्या आधी 1968 पासून आपलं त्यावेळेच्या शिक्षण आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, कोठारी आयोगाच्या अहवालानुसार 1968 पासून आपण महाराष्ट्रानं त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं आहे. ते आज स्वीकारलेलं नाही. आता फक्त ते 1ली पासून आपण लागू करतोय. यामध्ये 1ली पासून हिंदी सक्ती नाही, 1ली पासून 3री भाषा शिकणं याची सक्ती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संस्कृत असेल किंवा इतर भाषा, जवळपास महाराष्ट्रात आपल्याला 16 भाषा शिकण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मला आजच्या चर्चेच्या निमित्ताने फक्त एकच सांगायचं की ज्या पद्धतीनं किरणजी माने यांनी आपली भूमिका मांडली की आम्ही कलाकार म्हणून पुढे आलेलो आहोत, परंतु किरण माने हे कलाकार म्हणून न येता उभाटा गटाचे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळामध्ये पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना घरात उचलून अटक केली, घरातून त्यांना डांबून तुरुंगामध्ये टाकलं गेलं. कारण काय, एक बातमी सरकारच्या विरोधात दिली होती. कंगना रनौत सारख्या कलाकार, त्यावेळेला कलाकार होत्या, भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हत्या, त्यांचं घर तोडण्याची हिंमत त्यावेळच्या उभाटा सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारनं केलं होतं. परंतु त्यावेळेला कलाकार म्हणून किरण माने कधीही पुढे आले नाहीत. त्यावेळेला किरण मानेजी पण म्हणजे सत्तेच्या माध्यमातून असं केलं जातं, सत्तेचा दबाव असतो. ऐकून घ्या विलासराव, ऐकून घ्या. महाविकास आघाडीच्या काळात अशा पद्धतीचं वातावरण होतं, परंतु आता तशा पद्धतीचं वातावरण नाही. आता निर्भीडपणे आपण चर्चा करू शकतो, निर्भीडपणे कलाकार आपलं मत मांडू शकतात. एखादी भूमिका पटलं नाही तर त्याबद्दल बोलण्याचा अधिकार सर्वांना भारतीय घटनेने दिलेला आहे. परंतु हिंदीची सक्ती केलेलीच नाहीये, तर अशा विषयात कलाकारांनी बोललं पाहिजे हे म्हणणं म्हणजे थोडासा जास्तच आग्रह आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कुठेही हिंदी सक्ती नाही. उलट नवनाथराव, कोणी बोलायचं मराठीबद्दल? कोणी बोलायचं मराठीबद्दल? सगळ्यांनीच बोललं पाहिजे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु इथे हिंदी सक्ती केलेली नाही. उलट पूर्वी महाराष्ट्रामध्ये 5वी ते 10वी पर्यंत हिंदी सक्ती होती, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ती हिंदी सक्ती काढून टाकली आहे. नवनाथराव, एक मुद्दा सांगा ना, एक मुद्दा सांगा ना. सक्तीची नाहीये नवनाथराव, मुद्दा हा आहे, जर इथं सक्ती नाहीये ना, मग पर्याय दिल्यानंतर 20 गट तयार करा, 20 जणांचा एक गट तयार करा आणि मग त्याच्यानंतर करा. पर्याय नाही, शिकल्याशिवाय पर्याय नाही. हे काय पर्याय आहे? शिकल्याशिवाय पर्याय नाही. 20 जर नसतील, एकही विद्यार्थी जर का त्याला संस्कृत किंवा पाली किंवा इतर कुठलीही भाषा शिकायची असेल तर त्याच्यासमोर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय, त्याबद्दल सरकार व्यवस्था करते आणि त्याबद्दलची व्यवस्था सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचं काम केलं जाते की महाराष्ट्रात हिंदी लादली जाते. सरकारचं एकमत आहे, अजिबात सरकारमध्ये एकमत आहे याच्याबद्दल? 100% एकमत आहे. अतिशय एकमताने निर्णय घेतला. याबद्दल आणखी देखील चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. कालच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झाली आणि याबद्दल अजून काही सजेशन, ऑब्जेक्शन आले तर त्याबद्दल चर्चा करण्याची तयारी देखील सरकारची आहे. परंतु ऑब्जेक्शन आलंय नवनाथराव, ऑब्जेक्शन आलंय सरकारमधलं. अजित पवारांचं बाईट ऐकावा. अजित पवार काय म्हणाले ऐका. अजित पवार काय म्हणाले ऐका. मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, 1ली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण 1ली पासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं
ते योग्य नाही. बोला नवनाथराव. अजित पवार अजित थेट दादा, म्हणतायत ऐका, पहिलीपासून विलासराव, नको विलासराव, म्हणतायत ते. पहिलीपासून आपण त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे. विलासराव, तुमच्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्याकडे सीबीएसई बोर्ड आहे, आपल्याकडे आयबी बोर्ड आहे. महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25% मुलं आजही पहिलीपासून 3 भाषा शिकतात. त्याचं कारण आहे काय? महाराष्ट्रात मराठी सक्ती आहे, त्यामुळे मराठी शिकावंच लागतं सगळ्या शाळांना. दुसरी भाषा इंग्रजी ही सगळी महाराष्ट्रामध्ये आधीपासून सक्ती आहे, त्यामुळे इंग्रजी भाषा ती मुलं शिकतात. याशिवाय तिसरी भाषा हिंदी ही आयबी बोर्डामध्ये आणि सीबीएसई बोर्डामध्ये पवार आणि सर. इतर स्वायत्त या संस्थांमध्ये ऑलरेडी शिकवली जाते. त्यामुळे अशा पद्धतीनं हिंदी सक्ती आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आपल्याकडे 3 भाषा धोरण स्वीकारलेलं आहे. अनेक तज्ज्ञांनी त्याबद्दल मत दिलंय आणि सगळ्या तज्ज्ञांनाच विचारूया. तज्ज्ञांचं मत स्वीकारण्याची तयारी राज्य सरकारची आहे. तज्ज्ञांना विचारूया. पवार सर. हा विलास, हा. आज एक लेख लिहिलाय नवनाथ बन यांनी. हम्म. त्यांच्याकडे हे भाजपचे लोक जे काही लिहितात त्याला ते पहिली बाजू म्हणतात. त्यांनी खरं तर थापाड्यांची पहिली बाजू असं त्या कॉलमचं नाव बदलून केलं पाहिजे. त्या कॉलमच्या शेवटी ते असं म्हणतात, भाषेचे तज्ञ म्हणून यापेक्षा एखाद्या याचे प्रवक्ते अहो, म्हणून असू आलं द्या, तर हो. त्याचं स्वागत बरं ठीक आहे, करेन. आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. त्यांचं म्हणणं शांत ऐकूया. बसा तुम्ही नका मला सांगू मी काय बोलायचं आहे. नाही, तुम्ही शांत तुम्ही पण बसा. भाजपला थापाडे म्हणण्याचे तुम्ही पण शांत बसा. भारतीय जनता तुम्ही पार्टीला शांत थापाडे बसा. म्हणण्याचा हा, तुम्हाला नाही, नाही, अजिबात नाही. अधिकार नाहीये. नवनाथजी, आम्ही- नवनाथजी, आम्ही आपण ऐकूया तुम्ही त्यांचं तुमची म्हणणं काय. भूमिका मांडा. त्यांचं म्हणणं काय ऐकूया. तुम्ही थापाडे शांत म्हणण्याचा बसा. विलासराव, तुम्हाला दुसऱ्यांना काय थापाडे वाटतं? म्हणण्याचा अधिकार यांना तुम्हाला नाहीये. काय वाटतं? आम्हाला भाजपच्या आम्ही जे काय म्हटलं ते ठीक आहे, आम्ही ठीक आहे. मांडलेलं आहे. पवार सर, भाषा पवार सर, तज्ञ म्हणून थोडंसं तुम्हाला- मागे सरका, तुम्हाला- थोडंसं तुम्हाला मागे सरका, भाषा- थोडंसं मागे सरका सर. विलासराव, दीपक पवारांबद्दल मला अतिशय आदर आहे. त्यांनी भाषा तज्ञ म्हणून आपली भूमिका बरं ठीक आहे, मांडली. भाषा तज्ञ म्हणून ते भारतीय त्यांचं जनता मत पार्टी मांडते. थापाडे, प्लीज. अमुक आहे, अहो, तमुक आहे, नाही, बोलण्याचं त्यांना नाही, काय कारण राग आहे ना बोलायचं असेल. नवनाथराव, राग आहे ना, ते राग आहे ना बोलायचं मराठी असेल. माणसाच्या मनात. प्लीज प्लीज. नाही, हा. राग कशासाठी आहे? जर भाषेच्या चुकीचं राजकारणाच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण तुम्ही जे सांगताय ते भाषेचं खोटं राजकारण लोकांना सांगताय. तुमचा प्रतिवाद फक्त भाषा तज्ञ करतील तुमच्या टोळीचा, हे संभवत नाही. तुम्हाला येऊ द्या माझा राग, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही ही जी काही देशामध्ये खोटी समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय ना, त्या तुमच्या प्रयोगशाळेचा भाग म्हणून तुम्हाला हिंदी सक्तीची पाहिजे. आता हिंदी तुम्ही जे सक्ती नाहीच आहे, सांगितलं दीपकजी, आपला गैरसमज आहे की हिंदी महाराष्ट्रात सक्ती नाही आहे. हिंदी तिसरी ऐका, भाषा म्हणून निवडली, ऐका त्याच्याबरोबर जरा, आपल्याला बोल. 16 भाषा शिकता येणार आहे. अहो, दीपकजी, पण ऐका जरा बरं, हा, प्लीज, प्लीज, त्यांचं घटनेच्या म्हणणं ऐकूया. आपल्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. हिंदी आणि मराठी या 2 भाषा बाजूला काढल्या तरी 20 उरतात. महाराष्ट्रामध्ये या 20 भाषा शिकवायच्या आहेत का? मुद्दा क्रमांक 1. त्यासाठी लागणारं बौद्धिक इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र सरकारकडे आहे का? मुद्दा क्रमांक 2. आणि ज्या सरकारकडे एवढं सगळं शिकवण्याची सोय आहे त्या सरकारकडे आणि याच्या आधीच्या सरकारांकडे सुद्धा अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ का नव्हतं? आता बन यांनी म्हटलं सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये, आयबी बोर्डाच्या शाळांमध्ये 3 भाषा शिकवतात. आमचं म्हणणं असं आहे, लोकांना इंग्रजी शिकवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, मराठी शिकवा, तिथली सुद्धा हिंदी काढून टाका. तिसरी भाषा नकोय ना तुम्हाला, तर मराठी शाळामधल्या मुलांच्या उरावर तिसरी भाषा आणण्यापेक्षा तिथली पण तिसरी भाषा काढून टाका. आणि तुम्ही जे सांगताय तमिळ शिकवलं जाईल, तेलुगू शिकवलं जाईल, 20 मुलं तुम्हाला एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी तमिळ शिकणारी मिळाली तर 1ली ते 4थी जिथं लोक 1 किंवा 2 शिक्षकी शाळेमध्ये शिकतायत, जिथे एकच शिक्षक मराठी शिकवतोय, गणित शिकवतोय, विज्ञान शिकवतोय, तोच शिक्षक तमिळ पण शिकवणार आहे का? तोच शिक्षक तेलुगू पण शिकवणार आहे का? या प्रकारचं एक्सपर्टीज नसल्यामुळे तुम्ही अनिवार्य या शब्दाला पर्याय म्हणून सर्वसाधारण आणलं. बन साहेब, तुमची अडचण मी समजू शकतो. तुम्ही माध्यम प्रमुख आहात. सरकारनं काहीही केलं तरी ते पटवून सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण तुमच्या सत्सद विवेकाची तुम्हाला टोचणी लागत नाही का? की आपण मराठी समाजाला काहीतरी चुकीचं सांगतोय. अप्रत्यक्षपणे हे सरकार हिंदीच आणणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले त्यांच्या एका भाषणात, आमच्याकडे हिंदी शिकवायला मुबलक लोक उपलब्ध आहेत. हे कोण हिंदी लोक आहेत? हे हिंदी शिकवणारे जसे मराठी लोक सर आहेत. ते असं आहे, जसं उत्तर आपल्याकडे भारतातलं इंग्रजी मराठी शिकवायला लोक मुबलक लोक आले ना, इंग्रजी शिकवायला भरमसाठ इंग्रजी मंडळी आली एकदम. आपल्याला तेव्हा वाटलं होतं एवढे कुठले इंग्रजी लोक आले, इंग्रजी माध्यमात शिकवतायत ना, D.Ed झालेले, 12वी झालेले मराठी माध्यमातले तसंच असतील कदाचित. नवनाथजी, मुद्दा हा आहे की सगळेजण आक्षेप घेत आहेत,
विरोध करतायत, ह्या सगळ्यांच्या भावनेला काहीच किंमत नाही का? सगळ्यांच्या भावनेला किंमत आहे आणि त्यासाठीच काल सह्याद्रीवर आदरणीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झाली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की हे जेव्हा त्रिभाषा धोरण स्वीकारलं तेव्हा जवळपास 450 तज्ज्ञांनी त्याबद्दल आपली मतं दिली. त्याच्यानंतर हे आपलं त्रिभाषा धोरण आपण स्वीकारलेलं आहे. तरीही या क्षणाला दीपकजी पवार किंवा आणखी काही भाषा तज्ज्ञांचे त्याबद्दल आक्षेप असतील तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते, बैठक होऊ शकते. परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती केली, हिंदी भाषा राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे, काऊबेळ करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशा पद्धतीचा धादांत खोटा आरोप करणं चुकीचं आहे. आपल्याला हिंदी सोबत संस्कृत, तामिळ वेगवेगळ्या भाषा आपल्याला शिकण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही याबद्दल चर्चा होऊ शकते. नाही त्याच्या म्हणूनच ही चर्चा आहे नवनाथराव, म्हणूनच ही चर्चा आहे. मला शेवटच्या कमेंटसाठी मी जातोय. किरणजी तुम्ही आणि नंतर मकरंदजी तुम्ही, शेवटची कमेंट काय आवाहन कराल तुम्ही सरकारला या मुद्द्यावर? काय की बघा, हिंदी सक्ती आपण याचा विचार केला पाहिजे. आता यांनी काऊ बेल्टचं नाव घेतलं. बिहारमध्ये आहे का? नाही. गुजरातमध्ये आहे का हिंदीची सक्ती? नाही. नॉर्थ इंडियन स्टेट्समध्ये कुठल्याही हिंदीची सक्ती नाही. दख्खनी राज्यांमध्येच ही सक्ती का केली जाते म्हणून लोकांना संशय येतोय आणि तो व्यक्त तर केलाच पाहिजे ना लोकांनी. मुळात हिंदी राष्ट्रभाषा नाही. मुळात ती ऑफिशियल अधिकृत एक भाषा आहे. एका छोट्या प्रदेशाची भाषा आम्ही सगळ्यांनी का सक्तीने शिकायची? हिंदीला विरोध नाही, हिंदीवर प्रेम आहे आमचं, पण मराठीच्या सुरक्षेची काळजी आमची पहिल्यांदा आहे. मराठी आमची मायभाषा आहे, मायबोली आहे आमची ती. आणि तुम्ही जर हिंदी लादणार असाल, कशाची सक्ती करणार असाल तर ते अजिबात मान्य केलं जाणार नाही. महाराष्ट्रात तरी हे मान्य केलं जाणार नाही. कारण मराठीच आधी आम्ही प्रमाण भाषेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय सगळे, की ग्रामीण भाषा त्यातले शब्द आपलेसे करा. मराठीनं प्रमाण भाषेनं थोडंसं व्यापक आता स्वरूप घेतलं पाहिजे. आणि ते सुरू असतानाच हे काय हिंदीचं नवीन आलंय असं सगळ्यांचं झालंय. सगळ्यांच्या भावना आहेत त्या व्यक्त होणारच, त्याला तुम्ही अशी उत्तरं देऊन चालणार नाही. पण हे संशय यामुळे येत आहेत. तुम्ही तुमची भाषा लादू नका, आम्हाला आमची भाषा. आणि आपल्या पुढचे प्रश्न वेगळे आहेत. हे का वाटतंय माहिती का? मगाशी सर म्हणाले की ही प्रयोगशाळा आहे का? हा मुद्दा आत्ताच का काढलाय? अनेक गोष्टी आहेत. आत्ता तुमच्या चॅनलवर तुम्ही सांगत होता महाडला एक शाळा धोकादायक अवस्थेत आहे, ती कुठल्या क्षणी पडू शकते. अशी महाडचीच नाही, अनेक शाळा अशा आहेत. शाळांमधली टॉयलेट स्वच्छ नाहीत, मुलांना जेवायला चांगल्या प्रतीचं अन्न मिळत नाही. अनेक गोष्टी आहेत, तिकडे आपलं लक्ष खरं तर गेलं पाहिजे. मूलभूत जे प्रश्न आहेत शाळेच्या बद्दलचे, शिक्षणाच्या बद्दलचे, त्याकडे लक्ष द्यायला हवं. अनेक गावांना रस्ता नाही, एसटी नाही, सगळ्या गोष्टी आहेत. मकरंदजी शेवटची कमेंट प्लीज. मराठी भाषिकांना सगळ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की अगदी पहिलीपासनं मुलांना हिंदी सक्तीची असू नये महाराष्ट्रामध्ये. आणि असं जर होत असेल तर सर्वांनी या ठिकाणी एकत्र येणं, त्याविषयी आवाज उठवणं ही महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि आशा करूया की मराठी जनांचा जो आवाज आहे तो त्यांच्या सेलिब्रिटींपर्यंत, त्यांच्या आदर्शांपर्यंत पोहोचेल आणि ते सुद्धा मराठीच्या बद्दल आग्रही राहतील, भूमिका घेतील अशी आशा करूया. मंथन व्हायला हवं, चिंतन व्हायला हवं आणि मराठीचं रक्षण व्हायला हवं. हीच आपली सगळ्यांची भूमिका आहे. या भूमिकेतून आपलं मत व्यक्त करत राहूया. बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत रोखठोकपणे, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत थांबताना मला प्रेक्षकांचा कौल काय आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. प्रेक्षकांना काय वाटतंय हे त्या तमाम सेलिब्रिटींनी बघायला हवं. हिंदी सक्तीवर मराठी कलाकारांनी भूमिका घ्यायला हवी का हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा प्रेक्षकांनी सांगितलं, 90% प्रेक्षक म्हणतायत होय, इथल्या मराठी कलाकारांनी ज्यांचा मराठी जनांना अभिमान वाटतो त्यांनी भूमिका घ्यायला हवी. भूमिका घेतात का बघूया. प्रश्न मराठीच्या रक्षणाचा आहे, मराठीच्या अस्मितेचा आहे. बडे मुद्दे आज आपण इथेच थांबतो. धन्यवाद.